मागील भागात आपण पाहिले, अभिजितच्या आईचे पल्लवीच्या आईला पत्र येते. तिने त्यामध्ये लग्नासंबंधी लिहिले असते. मावशी अभिजितला त्याच्या लग्नाबद्दल विचारते. अभिजित म्हणतो, आधी पल्लवीच्या लग्नाचे बघू, नंतर माझे. त्यानंतर तो मावशीला रवी आणि पल्लवीच्या प्रेमाबद्दल सांगतो. त्यावर मावशी म्हणते, मुलगा चांगला आहे, पण आपली पल्लवी डॉक्टर होणार आणि तो. अभिजित म्हणतो, अगं तो डॉक्टर नसला तरी त्याचे वडील मोठे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांचा मोठा दवाखाना आहे. पल्लवी स्वतःच्या दवाखान्यात काम करेल. त्यावर मावशी म्हणजे, माझे काही नाही रे, पण तुझ्या काकांना व्यवस्थित सांग म्हणजे झाले. त्यांच्या पसंतीत हे उतरले म्हणजे माझ्या मनावरील ओझे हलके होईल. अभिजितला आनंद होतो. तो मनाशी म्हणतो, मावशीला तर पटले. आता काकांना सांगणे काही अवघड नाही. पाहूया पुढील भागात पल्लवीचे बाबा त्यांच्या प्रेमाला होकार देतात की नकार. पल्लवी विचार करत होती, आता कोणती साडी नेसावी. आज ती रवीच्या घरी जाणार होती ना. आई बाबांना अभिदादाने व्यवस्थित सांगितले. दोघांनी खुशीने ते मान्य केले. रवी पल्लवीला फार आनंद झाला. पल्लवी ताई, आता कशाला एवढा विचार चालला आहे. अभिजितने हसून विचारले. अभिदादा, आता रवी येणार आहे ना, मला त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी. तू त्याच्या घरी गेला होतास ना रे. सांग ना, तुला कशी वाटली त्याच्या घरची माणसे. माणसे चांगली आहेत. नाना आणि त्याची आई दोघेही मन मोकळ्या स्वभावाचे आहेत. भारी अगत्याने बोलतात नेहमी माझ्याबरोबर. आता तू प्रत्यक्ष पहा. अभिदादा, त्याची बहीण म्हणे खूप सुंदर आहे. ती तुझ्या वर्गात आहे ना. हो, माझ्या वर्गात आहे आणि सुंदरही आहे. खूप सुंदर. हो, खूप सुंदर. पण हे तू तिला पाहूनच ठरव. मी काय माझे मत सांगणार. रवी तेथे आला. दोघा मित्रांची बोलणी सुरू झाली आणि पल्लवी आवरण्यासाठी आत गेली. पल्लवी तयार होऊन आली. दोघे घरी येण्यासाठी निघाले. पल्लवी खूप घाबरली होती, बावरली होती. तिच्या अंगाला थरथर सुटली होती. अनघा तिच्या स्वागताला उभी होती. पल्लवी स्कूटरवरून उतरताच ती पुढे झाली. हसून ती म्हणाली, वेलकम वेलकम. पल्लवी अनघाकडे पाहतच राहिली. खरोखरी किती सुंदर आहेस ही. हसते तर किती गोड. अनघाने पुढे होऊन पल्लवीचा हात हातात घेतला. डोळे मिचकावीत ती रवीला म्हणाली, रविदा, गोड आहे हा तुझी पल्लवी. आवडली बुवा आपल्याला. पल्लवी लाजली आणि रवीने डोळे मोठे केले. त्याला वेडावून दाखवीत अनघा पल्लवीला म्हणाली, चल ग, आई नाना मोठ्या आतुरतेने तुझी वाट पाहत आहेत. अनघाच्या खेळकर बोलल्याने पल्लवीला फार बरे वाटले. तिच्या मनावरचे दडपण कमी झाले. बंगल्याच्या पायऱ्या चढताना न राहून पल्लवी म्हणाली, अनघा, तुझ्या सौंदर्याबद्दल ऐकले होते, पण प्रत्यक्षात त्याहीपेक्षा तू सुंदर आहेस. किती गोड हसतेस खळ्या पाडून. अनघा मनात पुटपुटली, हे मला सांगण्याऐवजी तुझ्या भावाला सांग. ती उघडपणे एवढेच म्हणाली, उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस मला. आई नाना दोघांनाही पल्लवी आवडली. सुमतीबाई तर भारी खुश झाल्या तिला पाहून. रवी, आम्हाला अशी मुलगी शोधून सापडली नसती. पल्लवी निघाली. निरोप घेत ती म्हणाली, ए अनु, आता तू ये ना आमच्या घरी. मी तुझ्या घरी? नको, तूच येत जा इथे. अगं, पण का? हो, आले लक्षात. माझा अभिदादा तुझे इंग्लिशचे सर आहेत म्हणून. अगं, मी सांगते त्याला, घरी आल्यानंतर अनुला काही अभ्यासातील प्रश्न विचारू नकोस, मग तर झाले. हां, तेवढ्यासाठी तरी तो बोलला तरी खूप. अनघा मनातच बोलली. बघू केव्हा तरी. अनघा बोलायचे म्हणून बोलली. पल्लवी सर्वांचा निरोप घेऊन आनंदात परतली. अभिजित घरी नव्हता.
ती सहज त्याच्या खोलीमध्ये गेली. तिचे लक्ष कपाटाकडे गेले. अभिदादा विसराळू झालेला दिसतो आहे. या कपाटाला कुलूप लावायचे कसे विसरला कोण जाणे. छोटी सुप्रिया इथे येते. तिला अजून समजत नाही. एखाद्या वेळी महत्त्वाचे काहीतरी फाडून टाकायची. कपाटाचे कुलूप तिला टेबलावर खिडकीत कुठेच दिसेना. कपाटात असावे कुलूप. तिने कपाट उघडले आणि पाहतच राहिली. कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त होत्या. तिला आश्चर्य वाटले. अभिदादाचं कपाट असे नेहमी व्यवस्थित असते. आई तर नेहमी त्याचे कौतुक करते. तिने कपाट आवरायला घेतले. ती चटपट सामान व्यवस्थित ठेवत होती. बऱ्याच वस्तू खाली पडल्या होत्या. एक एक वस्तू उचलून ती कपाटात लावू लागली. मध्ये तिला एक पिवळसर मोठे पाकिट दिसले. उचलल्यानंतर तिच्या लक्षात आले, नक्कीच यामध्ये फोटो असणार. कोणाचे असतील फोटो? उत्सुकतेने तिने पाकिट उघडले. पहिला फोटो पाहून ती आश्चर्यचकित झाली. कोण ही नृत्यांगना? तिने दुसरा फोटो पाहिला. त्याच तरुणीचा, नटराजाच्या अवघड पोजमधील. किती सुंदर आहे, अगदी अनुसारखा. आणि विचाराने ती दचकली. भराभर तिने राहिलेले फोटो पाहिले. 10-12 फोटो नृत्याच्या वेशातील होते. काही क्रिकेटच्या ड्रेसमधील. आणि त्यानंतर ट्रिपचे फोटो. एक एक फोटो ती पाहत होती. सर्वात शेवटी तो फोटो होता फुगडी खेळून झाल्यानंतरचा. दोघांचा हात एकमेकांच्या हातात असलेला. पल्लवी पाहत राहिली. हे सर्व अनघाचे फोटो आपल्या अभिदादाकडे कसे? तो तर तिच्याविषयी काही बोलत नाही. आज अनघाने किती गप्पा मारल्या, पण एकदाही अभिदादाचा उल्लेख केला नाही. मग हे काय? ह्या फोटोचा अर्थ काय? किती छान दिसते आहे या दोघांची जोडी. ही अनघा आपली वहिनी झाली तर? अय्या, गंमतच आहे. मी तिची वहिनी आणि ती माझी वहिनी. वा, मजाच मजा. अभिजितच्या स्कूटरचा आवाज आला. तिने चटकन कपाट बंद केले. फोटोचे पाकिट आपल्याजवळ ठेवले आणि ती चटकन त्या खोलीबाहेर पडली. थोड्या वेळाने तिच्या आईचा आवाज तिच्या कानी आला. पल्लवी, थोडा वेळ अभ्यास बाजूला ठेव. अभिदादा आला आहे. गरमागरम जेवून घे. तिने पाणी घेतले. अभिजित पाटावर येऊन बसला. त्याच्या शेजारी पल्लवी आणि समोर मावशी. रोज रात्रीची जेवणाची ही ठरलेली बैठक असे. काय पल्लवी ताई, कशी वाटली भोसले कंपनी? अभिदादा, तू सांगितल्याप्रमाणे खरोखरी फार चांगली आहेत सर्व माणसे. आई, अगं रवीची बहीण अनघा खूप गोड सुंदर मुलगी आहे. मी तर तिच्याकडे पाहतच राहिले. देवाने 2 पंख दिले नाहीत, नाहीतर परीच वाटली असती ती. स्वभावही खूप चांगला आहे तिचा. पहिल्या भेटीतच ती अगदी खास मैत्रीण झाली माझी. पल्लवी, तिला एकदा आपल्या घरी घेऊन ये, निर्मलाबाई म्हणाल्या. हो, ते मात्र सांगू नकोस. अगं, तिला मी म्हणाली घरी ये, तर उलट तीच मला म्हणाली रागवू नकोस, पण तूच इथे येत जा. असे का कोण जाणे? अभिदादा, ती म्हणे फार सुंदर नृत्य करते. तू तिचे गॅदरिंगला केलेले नृत्य पाहिलेस ना? हो पाहिले. छान केले होते नृत्य. अभिजित पुन्हा जेवू लागला. ती क्रिकेटही छान खेळते ना? होय, कॉलेजच्या टीमची कॅप्टन आहे ती. बस, पुढे एक शब्द जास्त नाही. विचारलेल्या प्रश्नांनाच उत्तर. मग तिचे एवढे फोटो तरी काय याने जमवले आहेत? तिने विषय बदलला. अभिदादा, तू उद्या गावी जाणार आहेस ना? कितीच्या गाडीने? उद्या सकाळीच निघणार आहे. पल्लू, तुझ्यावर आई नक्की रागवणार आहे. दिवाळीला नक्की येते म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत तू निरोप दिला होतास आणि आता नाही म्हणतेस. काही विचार करून पल्लवी म्हणाली, हे बघ रवी दादा,
मावशीला सांग दिवाळीचे 3-4 दिवस मी येते. मग तर झाले. खरेच? वा, आता मात्र आई खूप खुश होणार. अभिजित आपल्या खोलीत आला. कपडे बॅगमध्ये भरण्यासाठी त्याने कपाट उघडले. तो पाहत राहिला. कपाट व्यवस्थित लावलेले. मावशीचे काम दिसते. तो कपाटातील कपडे काढून बॅगमध्ये भरू लागला. त्याला फोटोची आठवण झाली. फोटो पाकिट त्याने खूप शोधले. पाकिट नाही. कोणाच्या हाताला लागले आहे ते? मावशीच्या की पल्लवीच्या? तो स्वयंपाकघरात गेला. मावशी तेथे होत्या. मावशी, माझे कपाट मात्र तू छान लावलेस. निर्मलाबाई आश्चर्याने म्हणाल्या. मी तर तुझ्या कपाटाला हात लावला नाही. अरे, म्हणजे पल्लूताईने काम केले वाटते माझे. तो पल्लवी अभ्यास करीत होती तेथे गेला. पल्लवी, ते फोटो दे ना प्लीज. फोटो? कसले रे? तू लपून ठेवलेस. प्लीज देऊन टाक. मला खात्री आहे ते फोटो तूच घेतलेस. कपाटही तू आवरलेस. पल्लवी समजून चुकली. अभिदादाने ओळखले आहे. फोटो आपल्याकडे आहे ते. अभिदादा, एका अटीवर देईन ते फोटो. कबूल? येस. काय पाहिजे ते सांग. लगेच वस्तू हजर करतो. कोणाचे आहेत रे ते फोटो? पल्लू, तू ओळखले असणार. मग उगीच का सतावतेस? ते काही नाही. मला स्पष्ट सांग ते फोटो कोणाचे आहेत? तुझ्याकडे का ठेवलेस? अभिजित गंभीर झाला. ही पल्लवी आता काही ऐकणार नाही. तिला काहीतरी सांगावेच लागणार. काय सांगावे? पल्लू, ते फोटो रवीच्या बहिणीचे आहेत. अभिजितचे वाक्य ऐकून पल्लवी हसू लागली. काय रे अभिदादा, तिचे नाव घ्यायला लाजतोस होय आत्तापासून? लाजायचे काय त्यामध्ये? मी तिचे नाव कधी घेत नाही. अरे पण का? तिला आवडत नाही म्हणजे? पल्लवी, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तू समजते तसे आमचे काही नाही. उलट आम्ही दोघे एकमेकांबरोबर भांडतो, चिडतो. ती माझा तिरस्कार करते. आणि अभिदादा, तू सुद्धा तिचा तिरस्कार करतोस? अभिजित गप्प बसला. काही वेळाने तो म्हणाला. पल्लू, पूर्वी तिचा मी तिरस्कार केला. पण आता तिच्यावर प्रेम करतो आहे. वन वे ट्रॅफिकसारखे माझे प्रेम एकतर्फीच आहे. पण पल्लू, तिला हे समजता कामा नये. ती माझा उपहास करेल. अभिदादा, एक सांगणार? काय? तुमच्या दोघात ही भांडणे का? अनघासारखी सुशील सुंदर तरुणी आणि तुझ्यासारखा उमदा सुशिक्षित तरुण यांच्यामध्ये हे असले का घडावे? मला तर काही समजत नाही. सांगणार रे सविस्तर? पल्लवी, प्रथम तू मला प्रॉमिस दे. तू हा विषय रवीकडे सुद्धा काढणार नाहीस. तरच सर्व सांगतो तुला. येस अभिदादा, आय प्रॉमिस. अभिजितने अनघाच्या आणि त्याच्या धडकाधडकीपासून सर्व काही सांगितले. ऐकताना पल्लवीला आश्चर्य वाटत होते. शेवटी अभिजितने मोकळ्या मनाने कबूल केले. पल्लू, अजूनही ती माझा तिरस्कार करते ग. पण मी वेळा तिच्यावर जीव लावून बसलोय. पल्लवी, हे जर तिच्या कानावर गेले तर अक्षरशः माझा मामा बनवेल. पल्लवी, ती नाही निदान तिच्या फोटोवर तरी प्रेम करू दे. अभिजितच्या आवाजात दर्द होता. पल्लवीला कसेसेच झाले. चटकन तिने फोटोचे पाकिट अभिजितला दिले. थँक्यू पल्लवी. पल्लू, यामधील एकही अक्षर कोणाला बोलू नकोस. मी माझे कोंडलेले मन तुझ्यापुढे उघडे केले आहे. तेव्हा तू? पल्लवी अभिजितच्या हातावर थोपटीत म्हणाली. अभिदादा, मी मुळीच कोणालाही सांगणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच अभिजित गावाला रवाना झाला. पल्लवीचे लक्ष कशातच लागेना. त्याचे ते व्याकुळ शब्द जसेच्या तसे तिच्या कानावर येत होते. पल्लू, ती नाही निदान तिच्या फोटोवर तरी मला प्रेम करू दे. पल्लवी अस्वस्थ झाली. त्याच्यासाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे. अनुसाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे.
रवी ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. त्याला झोप येणे शक्यच नव्हते. आज त्याने शीलाकडून जे ऐकले होते त्याने त्याची झोप उडाली होती. आज तो पल्लवीला तिच्या घरी सोडून शीलाकडे गेला होता. त्याला आलेला पाहून शीलाला आश्चर्य वाटले. रवी, आज इकडे कुठे वाट चुकलास? का रे, पल्लवी वहिनीचे कसे काय? हे बघ शीला, मला जे काही चिडवायचे आहे ना तुला ते नंतर. प्रथम मी ज्या कामासाठी आलो आहे ते. म्हणजे काही काम घेऊन आलास होय? तरी मला वाटलेच होते. तू कसा इकडे? काय रे, काय काम काढलेस माझ्याकडे? शीला, तुझ्या मदतीची अपेक्षा मनात धरून मी इथे आलो आहे. प्लीज मला मदत करशील ना? रवी, अरे असे काय विचारतोस? मी जरूर तुला मदत करीन. बरे आता सांग पाहू. शीला, आपल्या अणूमध्ये फार फरक पडला आहे. पूर्वीची अणू आणि आत्ताची अणू कितीतरी अंतर आहे. आई, नाना, आम्ही सर्वजण तिच्या सध्याच्या वागणुकीमुळे बेचैन आहोत. तिचे कोडे काही आम्हाला झाले आहे. अगं, मागे एकदा तिला डॉक्टर अशोक संबंधी विचारले तर जेवण अर्धवट टाकून उठली. तिचे काही एक समजेनासे झाले आहे. तिला कसले दुःख आहे ते तरी समजावे, त्यावर काही करता तरी येईल. जीवाची नुसती तगमग होते. शीला, तू तिची खास मैत्रीण. तुला सर्व काही नक्कीच माहिती असणार. प्लीज शीला, या बाबतीत तुला जे काही माहिती आहे ते सांग. रवी, अरे बरे झाले तू आलास. बऱ्याच दिवसापासून मला वाटत होते हे सर्व तुला सांगायचे, पण ओ हो, खरेच? आता आपल्याला कारण समजणार म्हणून तो आनंदला मोठ्या उत्साहाने ऐकू लागला. रवी, अणूमध्ये पडलेला फरक शोधायचा म्हणजे आपल्याला मागच्या वर्षाच्या कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसापर्यंत मागे जावे लागणार. त्यानंतर शीलाने सर्व काही क्रमवार सांगितले. देशमुख सर आणि अनघा यांचे एकमेकांबद्दलचे गैरसमज, त्यातून निर्माण झालेली भांडणे, गॅदरिंगचे आव्हान, मध्ये बिंदूची निपजलेली कटकट आणि त्यानंतर देशमुख सरांबद्दल वागणूक, सारे शीलाने व्यवस्थित सांगितले. रवी, अनूचे खूप प्रेम आहे रे त्यांच्यावर. मी तिला खूप समजावले, पण ती प्रत्येक वेळी तिचे एकच कळतं पण वळत नाही. रवी, अरे तिच्या एका हास्यासाठी कॉलेजमधील किती तरुण मरतात, त्या कोणाकडे तिचे लक्ष गेले नाही. ती पाहते फक्त रागारागाने दूर जाणाऱ्या देशमुख सरांकडे, आणि तेच तिच्या दुःखाचे कारण आहे. अरे ती नेहमी म्हणते, माझ्या या वेड्या प्रीतीला शेवटी मिळणार काय? तर दुःख, उदासी आणि यातना. आठवणीतील तेच ते प्रसंग. शीलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि हे सर्व ऐकून रवीचेही डोळे वाहू लागले. होठ थरथरू लागले. अनघावर जीव असणारे हे दोन जीव तिच्यासाठी रडत होते, पण तिला त्याची कल्पनाही नव्हती. रवी, मी हे सर्व तुला सांगितले आहे ते सर्व अनघाला सांगू नकोस. रागवेल माझ्यावर. हो, आणि तुझ्या पल्लवीलाही यातील काही सांगू नकोस. किती केले तरी ती सरांची बहीण आहे. त्यांना सांगणारच, आणि हे जर देशमुख सरांना समजले तर ते नक्कीच आपल्या अणूची टर उडवणार. आता हे सर्व आठवून रवी बेचैन होत होता. काय करावे? आपल्या लाडक्या अणूसाठी काहीतरी करायलाच पाहिजे. तो जास्तच अस्वस्थ होत होता. अणूच्या मनाला स्वस्थता लाभण्याशिवाय त्याच्या घशाखाली सुखाचा घात जाणार नव्हता.